नमस्कार मंडळी. आज आहे संडे आणि संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. आज तर आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत, म्हणून व्हेजसाठी आज स्पेशल रेसिपी मम्मी घेऊन आलेली आहे, मशरूम टिक्का मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे घेतलेलं आहे. पहिला मम्मीने मशरूम कट करून घेतलेले आहेत, त्यासोबत कॅप्सिकम, ते पण 2 प्रकारचे, एक रेड आणि एक येल्लो. तुम्हाला पाहिजे तुम्ही नॉर्मल पण कॅप्सिकम घेऊ शकता. त्यासोबत इकडे इंग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत. दही, 3 चमचे बेसन, हळद, मसाला, चवीनुसार मीठ, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबत आपण जे कट केलेले मशरूम आणि शिमला मिरची आहे ती ॲड करून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि साईडला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत. ग्रेव्हीसाठी आपण इकडे घेतलेला आहे कांदा, टमॅटो, काजू, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यासोबत फोडणीसाठी 2 पै तेल घालून त्यात आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत आणि जे वाटलेलं आपण साहित्य आहे ते आपण फोडणीला घालणार आहोत. त्यासोबत आपण हळद, मसाला आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये घातलेला आहे, सो इकडे थोडाच ॲड करणार आहोत. आणि तेलावर 10 मिनटं कमीत कमी आपल्याला शिजवून द्यायचं आहे. त्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ते त्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि इकडे चवीनुसार मीठ घालून छानपैकी उकाळा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जोवर थिक क्रीमी टेक्स्चर नाही बनत तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं मशरूम टिक्काची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त फ्रेश क्रीम टाकून, कोथिंबीर टाकून सर्व करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.